राहुल नार्वेकरांच्या निर्णयाविरोधात आता शिंदे गट हायकोर्टात गेलाय। व्हीप न मांडणाऱ्या ठाकरे गटातील 14 आमदारांना अपात्र करा अशी मागणी शिंदे गटाकडून करण्यात आलेली आहे आणि शिंदे गटाची हायकोर्टात याचिका आहे आणि या याचिकेवर आज सुनावणी देखील होण्याची शक्यता आहे। दरम्यान शिंदे गटाच्या याचिकेवर आता 8 फेब्रुवारीला सुनावणी होणार असल्याची माहिती समोर येत आहे आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी अक्षय कोडकिलवार सध्या आपल्या सोबत आहेत। अक्षय, का अधिक माहिती? नार्वेकर यांच्याकडनं करण्यात आलं होतं आणि या विरोधात शिवसेनेचे जे व्हीप आहेत भरत गोगावले यांनी हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली होती आणि यामध्ये त्यांनी स्पष्ट केलं होतं की जर कायद्यानुसार शिवसेना एकनाथ शिंदेची शिवसेना हीच खरी शिवसेना जर सिद्ध झाली असेल तर मग त्या शिवसेनेचा व्हीप न मानणाऱ्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या 14 आमदारांना अपात्र का केलं नाही याबाबतची याचिका आता दाखल केलेली आहे। याचिकेच्या माध्यमातून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या आदेशाला म्हणजे त्यांच्या निर्णयाला आव्हान देण्यात आलं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याबाबतची सुनावणी आता 8 फेब्रुवारी रोजी ठेवण्यात आली आहे। त्यामुळे उच्च न्यायालय याबाबत काय निर्णय देतं हे बघणंही महत्त्वाचं ठरणार आहे। नक्कीच अक्षय, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।